आयुर्वेद असेच, आयुर्वेद सांगतं जर तुमचे समोरचे दात जर पडलेले जर असतील तर तुम्ही श्राद्ध करू शकत नाही। सो आज अभ्यास करताना ना थोडेसे 2 इंटरेस्टिंग गोष्टींची माहिती पडली, ते तुमच्यासोबत शेअर करतो। महर्षी काश्यप सांगतात की जर तुमचे समोरचे 2 दात, ज्याला की राजदंत असं म्हटलं जातं, जर हे जर पडलेले जर असतील ना तर तो व्यक्ती श्राद्ध करू शकत नाही, म्हणजे ते अपवित्र मानलं जातं आणि म्हणून मग श्राद्धासारखी पवित्र गोष्ट तो करू शकत नाही। दुसरी गोष्ट की लहान मुलांमध्ये ज्यावेळेस ना दात यायला लागतात ना, तर एक प्रश्न पडतो की आता हे किती दिवस उगवतील दात, किती वेळ लागणार या दात उगवण्यासाठी। आणि दुसरा क्वेश्चन असा राहतो की हे दात किती दिवस टिकतील, म्हणजे किती वर्षांनी हे दात पडून जातील आणि दुसरे उगवतील। तर ते सांगताना महर्षी काश्यप म्हणतात की ज्या महिन्यामध्ये लहान मुलाला दात येऊ राहिले तेवढेच दिवस ते उगवण्यासाठी लागतील। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 7व्या महिन्यामध्ये जर लहान मुलाला दात उगवायला सुरुवात झाली तर ऑलमोस्ट 7 दिवसच लागतील हिरड्यातून पूर्णपणे दात बाहेर येण्यासाठी। आणि दुसरी गोष्ट की ते दात किती वर्षांनी पडतील आणि नवीन उगतील, तर ते सांगताना तेच सांगतात की ज्या महिन्यामध्ये दात उगवत आहेत तर तेवढेच वर्ष लागतील ते दात पडायला आणि दुसरे उगवायला। म्हणजे 7व्या महिन्यात जर दात उगवत आहे तर 7 वर्षांनी ते दात पडून जातील आणि त्या ठिकाणी दुसरे नवीन दात येतील। तर